नमस्कार. काय नाव आहे आपलं मॅडम? माझं नाव सई ठुबे. किती वय आहे आपलं? माझं आता 17 कंप्लीट होईल. आणि आपण यांचे वडील आहेत. तुम्ही एका वर्षापूर्वी डॉक्टरांकडे आला होता. काय त्रासासाठी आला होता? म्हणजे अलाइन करायचे होते दात, त्यासाठी आली होती मी. समोरचे दात वेळेवाकडे होते की संपूर्णच वेळेवाकडे होते? पूर्ण दात वेळेवाकडे होते. काय तुम्हाला त्रास जाणवत होता जेव्हा तुमचे दात वेळेवाकडे होते? तुम्ही कसं फील करत होता तेव्हा? म्हणजे मला असं चावायला पण त्रास होता, दात पीक होते आणि म्हणजे असं विचित्र वाटायचं, दात वाकडे. वेळ लागायचा. जेवण करायला वेळ लागायचा मला. आणि शाळेत असताना किंवा आपण सामाजिक याच्यात वावरतो तेव्हा तुम्हाला काही न्यूनगंड वाटायचा हसताना वगैरे, काही लो कॉन्फिडन्स वाटायचा? हा म्हणजे सगळ्यांचे दात चांगले, माझेच वाकडे असे असं वाटायचं. हो. मग तुम्ही खुलून हसत नव्हता का? हां. तुम्ही वडील आहात, तुम्ही पाहताय यांचा त्रास होता, तर तुम्हाला वडील म्हणून कसं वाटत होतं की मला आता ही ट्रीटमेंट जी करायची आहे, ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट ही करायची, असा निर्णय जेव्हा तुम्ही घेतला तर काय विचार करून घेतला होता? मी हाच विचार केला होता की आत्ताच योग्य वय आहे की जेणेकरून ते लवकरात लवकर रिकवर होतील आणि व्यवस्थित दिसतील. आता ट्रीटमेंट आज तुमची कंप्लीट झाली, आज जवळपास 1 वर्ष झालं आहे दाराच्या ट्रीटमेंटला. काय अनुभव होता तुमचा या वर्षभराचा ट्रीटमेंटविषयी? अनुभव म्हणजे एकदम छान होता. ज्यावेळेस मला वाटायचं की त्रास होतोय, मी काकांना कॉल करायचे, काका लगेच मला रिप्लाय करायचे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ट्रीटमेंट द्यायची माझ्यासाठी. आणि या वर्षभरात तुझा जो ट्रान्सफॉर्मेशन झालं तुझ्यात, म्हणजे दातांमध्ये तर झाला पण तुझ्यात पण झाला, त्याविषयी तुझं काय मत आहे? त्याविषयी म्हणजे मला असं छान वाटायला लागलं की बाकीच्यासाठी माझे पण दात झालेत, की बाबा म्हणजे मी स्माइल करू शकते व्यवस्थित सगळ्यांसमोर. आज तुझा अनुभव काय आहे? आज एकदम छान वाटतंय. म्हणजे तुम्हाला वडील म्हणून काय वाटतं सर? आज एकदम सुंदर सुंदर झाले. तुमचा